नोएडामधून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे। दादरी पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात असलेल्या एका विद्यापीठातील विद्यार्थ्याची त्याच्या 4 मित्रांनी हत्या केली। मृत विद्यार्थ्याचे नाव यश मित्तल असून तो सोमवारपासून बेपत्ता होता। त्यानंतर त्याचे वडील दीपक मित्तल यांना 6 कोटींच्या खंडणीबाबत संदेश येऊ लागले। यानंतर दीपक मित्तल यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली। पोलिसांनी केलेल्या तपासात हे धक्कादायक सत्य समोर आलं। दीपक मित्तल यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी विद्यापीठाच्या वसतिगृहातील सीसीटीव्ही चित्रण तपासले। त्यामध्ये यश फोनवर बोलत बाहेर पडताना दिसत होते। पोलिसांनी त्यावेळचे कॉल रेकॉर्ड तपासले असता यश मित्तल रणजित नावाच्या मित्राशी बोलत असल्याचं समजलं। या पुराव्यावरून पोलिसांनी रणजितला ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली। त्याच्या चौकशीतून पोलिसांना समजले की रणजित, शिवम, सुशांत आणि शुभम या 4 मित्रांसह यश मित्तल अनेकदा पार्टी करण्यासाठी जात असे। सोमवारी दिनांक 26 फेब्रुवारी रोजी यशला पार्टीसाठी फोन आला। सर्व विद्यापीठापासून 100 किलोमीटर दूर असलेल्या उत्तर प्रदेशच्या अमरोहा येथे पार्टी करण्यासाठी शेतात गेले। मात्र पार्टी दरम्यान काही कारणांवरून यश आणि इतर मित्रांमध्ये भांडण झाले। या भांडणात इतर मित्रांनी मिळून यश मित्तलची हत्या केली। त्यानंतर तिथेच शेतात त्याचा मृतदेह पुरला। रणजितने दाखविलेल्या जागेवरून यश मित्तलचा मृतदेह हस्तगत केला असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक साद मिया खान यांनी दिली। यानंतर पोलिसांनी इतर आरोपींचाही माग काढला। रणजितला ताब्यात घेतल्यानंतर इतर आरोपींनी पळ काढण्याचा प्रयत्न केला, पण पोलिसांनी इतर दोघांना जेरबंद केलं। चौथा आरोपी शुभम याने पळ काढलाय, पण त्यालाही लवकरच अटक करू असंही पोलिसांनी सांगितलं। पोलिसांनी केलेल्या चौकशीत आरोपींनी सांगितले की हत्या केल्यानंतर यशच्या कुटुंबियांची दिशाभूल करण्यासाठी खंडणीचे मेसेज पाठविण्यात आले होते। पोलिसांनी शेतातून मृतदेह ताब्यात घेतल्यानंतर यशच्या पालकांनी एकच टाहो फोडला। नोएडा विद्यापीठात यश BBAच्या पदवीचे शिक्षण घेत होता।